चला आज जाणून घेऊया भारत सरकारच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल. ही योजना थेट आपल्या देशातल्या माता आणि नवजात बालकांच्या आरोग्याशी जोडलेली आहे. तिचं नाव आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना. पण आधी एक मूलभूत प्रश्न, की एक समाज म्हणून, एक देश म्हणून आपण नवीन मातांना, ज्या एका नव्या जीवाला जन्म देतात, त्यांना सगळ्यात उत्तम आधार कसा देऊ शकतो? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मिळतं. जरा विचार करा, एका स्त्रीसाठी गर्भधारणा आणि बाळंतपण हा किती नाजूक काळ असतो. एका बाजूला बाळाच्या येण्याचा आनंद असतो, तर दुसऱ्या बाजूला आरोग्याची काळजी आणि कामावर न जाता आल्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचं टेन्शन. हे एक दुहेरी आव्हान आहे आणि याच आव्हानाला तोंड देण्यासाठी या योजनेची गरज निर्माण झाली. तर मग या समस्येवर उपाय काय? तो उपाय आहे भारत सरकारचा एक महत्त्वाचा कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू PMVVY. आता ही योजना म्हणजे नेमकं काय? तर एकदम सोपं आहे. या योजनेअंतर्गत सरकार पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करतं. का? तर जेणेकरून गरोदरपणात आणि बाळंतपणानंतर कामावर न गेल्यामुळे जे वेतनाचं नुकसान होतं ते थोडंफार भरून काढता यावं. या योजनेचा प्रवासही खूप इंटरेस्टिंग आहे. 2017 मध्ये ही सुरू झाली, पण खरा बदल आला तो एप्रिल 2022 मध्ये. एक खूप मोठा आणि महत्त्वाचा नियम आला की आता दुसऱ्या हप्त्यासाठी लाभ मिळणार, पण अट एकच, ते अपत्य मुलगी असायला हवं. आणि याच नवीन सुधारित योजनेला नाव मिळालं PMMVY 2.0. म्हणजे हे लक्षात घ्या की ही योजना फक्त पैसे वाटण्यासाठी नाहीये. याच्या मागे खूप मोठी सामाजिक उद्दिष्टे आहेत, माता आणि बाळांचं आरोग्य सुधारण्यापासून ते मृत्यू दर कमी करण्यापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलींच्या जन्माचं स्वागत करणं. ओके, तर मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो? कोण पात्र आहे? चला तेच पाहूया. तर पहिला आणि सर्वात सरळ नियम आहे उत्पन्नाचा. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. फक्त उत्पन्नाचाच निकष नाहीये. जर एखादी महिला काही इतर विशिष्ट गटांमध्ये मोडत असेल, तरीही तिला या योजनेचा लाभ मिळू शकतो. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती जमातींमधील महिला, 40% जास्त अपंगत्व असलेल्या स्त्रिया, मनरेगा जॉब कार्ड धारक किंवा अगदी आपल्या आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांनाही या योजनेत सामावून घेतलं आहे. यामुळे होतं काय, तर योजनेची व्याप्ती खूप वाढते आणि मदत खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचते. चला आता या योजनेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे वळूया, म्हणजे लाभार्थ्यांना नेमकी किती आणि कशी आर्थिक मदत मिळते. हे बघा, इथली रचना खूप विचारपूर्वक केली आहे. पहिल्या बाळासाठी एकूण 5,000 रुपये 2 हप्त्यांमध्ये मिळतात. पहिला हप्ता 3,000चा आणि दुसरा 2,000चा. पण जर दुसरं बाळ मुलगी असेल तर एकाच हप्त्यात थेट 6,000 रुपये मिळतात. हे मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेलं एक खूप मोठं पाऊल आहे, नाही का? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम अशीच मिळत नाही. त्यासाठी काही अटी आहेत आणि त्या अटी थेट माता आणि बाळाच्या आरोग्याशी जोडलेल्या आहेत. जसं की वेळेवर नोंदणी करणं, आरोग्य तपासणी करणं, बाळाचं लसीकरण पूर्ण करणं. म्हणजे पैसा तेव्हाच मिळतो जेव्हा आरोग्याची योग्य काळजी घेतली जाते. आता ह्या सगळ्या गोष्टी कागदावर तर खूप छान वाटतात, बरोबर? पण प्रत्यक्षात काय? जमिनीवर या योजनेचा किती परिणाम झालाय हे समजून घेण्यासाठी चला आपण महाराष्ट्रातले काही आकडे पाहूया. हा आकडा बघा, तब्बल 35 लाखांपेक्षा जास्त. याचा अर्थ 2017 पासून महाराष्ट्रातल्या 35 लाखांहून अधिक कुटुंबांना त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात नाजूक काळात एक महत्त्वाचा आर्थिक आधार मिळाला आहे. ही या योजनेची खरी ताकद आहे. आणि या मदतीचं आर्थिक मूल्य किती आहे, तर तब्बल 1,447 कोटी रुपये आहे. ही प्रचंड रक्कम थेट त्या मातांच्या बँक खात्यात जमा झाली आहे, ज्यामुळे त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. मागच्या काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते. या योजनेचा लाभ सातत्याने मोठ्या संख्येने महिलांना मिळतोय. दरवर्षी सरासरी 5 लाखांपेक्षा जास्त महिलांपर्यंत ही मदत पोहोचते. हे आकडे सांगतात की ही योजना यशस्वीपणे आणि सातत्याने राबवली जात आहे. आणि हे आकडे तर PMVMY 2.0च्या यशाची कहाणी सांगतात. तो जो नवीन नियम आला दुसऱ्या मुलीसाठी मदत मिळण्याचा, त्यामुळे तब्बल 1,83,000पेक्षा जास्त महिलांनी लाभासाठी नोंदणी केली आहे. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. थोडक्यात या योजनेचं सार काय आहे?
ही योजना फक्त पैसे देत नाही, तर ती आर्थिक मदतीला चांगल्या आरोग्य सवयींची जोड देते. ही एक अतिशय हुशार रचना आहे. पैशाच्या बदल्यात आरोग्य तपासणी आणि लसीकरण बंधनकारक करून ही योजना एकाच वेळी आर्थिक आणि आरोग्यविषयक दोन्ही उद्दिष्टे साध्य करते. आणि या योजनेच्या केंद्रस्थानी आहे हे वाक्य, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. ही फक्त एक सरकारी योजना नाहीये, तर हे एक सामाजिक बदलाचं साधन आहे जे स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देतं. तर PMVVY सारख्या योजना जसजशा विकसित होत आहेत तसतसा एक प्रश्न मनात येतोच की मातांच्या आरोग्याला आधार देण्यासाठी आपल्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थांचं भविष्य काय असेल, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.